हॅलो एव्हरीवन. पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचे मस्ट डू टॉपिकचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल नव्हता, तर भरपूर स्टुडंटचे मेसेज येत होते की पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा नेमका पार्ट कसा कव्हर करायचा, कोणतं टॉपिक मस्ट डू आहे, कमी टाईम आहे तर कमी टाईममध्ये नेमकं काय करायला पाहिजे. तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड जे काही डाऊट असतील ते क्लिअर होतील. आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी सरप्राईज पण आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे काही डाऊट असतील ते तुम्ही क्लिअर करून घ्या. तर पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा अभ्यास करताना पॉवर इलेक्ट्रॉनिक्सला दोन पार्टमध्ये डिवाइड केलं, पार्ट ए आणि पार्ट बी. जसं की स्टुडंटमध्ये पण दोन टाईपचे स्टुडंट असतील. काही स्टुडंट आहे त्यांना पॉवर इलेक्ट्रॉनिक्स पूर्ण कंप्लीट करायचं आहे, बिकॉज त्यांचे बाकी जे कोअर सब्जेक्ट आहे ते सगळे कव्हर झालेले आहे, तर ते दोन्ही पार्ट करतील. पण काही स्टुडंट असे आहे की त्यांनी 2-4 महिन्याच्या आधीच अभ्यास स्टार्ट केला किंवा 2 महिन्याच्या आधीच स्टार्ट केला, त्यांचा बाकी सिलेबस पण कव्हर व्हायचा आहे. त्यांच्यासाठी पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा फक्त आणि फक्त तुम्ही पार्ट ए जरी केला तरी चालेल, बिकॉज कमी टाईम आहे त्यामुळे. अदरवाईज टाईम असेल तर पार्ट ए आणि पार्ट बी कंप्लीट करा. आता पार्ट एमध्ये काय काय येणार? पार्ट ए आधी. पार्ट एमध्ये काय? पॉवर डायोड काय असतं, त्याचा बेसिक काय आहे, त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे. त्यानंतर एस सी आरची कम्प्लीट थेअरी ऑफ एस सी आर. त्यामध्ये एस सी आर कसा फॉर्म होतो, टू ट्रान्झिस्टर एनर्जी, एस सी आरचं स्ट्रक्चर आणि सिम्बॉल काय आहे, मोड ऑफ ऑपरेशन काय आहे, कॅरेक्टरिस्टिक काय आहे, टर्न ऑन मेथड्स काय आहे, प्रोटेक्शन मेथड काय आहे, गेट प्रोटेक्शन काय आहे, स्विचिंग कॅरेक्टरिस्टिक, फायरिंग सर्किट ऑफ एस सी आर, गेट कॅरेक्टरिस्टिक आणि सिरीज कनेक्टेड आणि पॅरलल कनेक्टेड एस सी आर. तर कम्प्लीट थेअरी ऑफ एस सी आरमध्ये पण तुम्हाला डाऊट झाला असता की नेमकं काय करायचं, त्यासाठीही हे आहे कम्प्लीट थेअरी ऑफ एस सी आर. ठीक आहे. त्यानंतर थायरिस्टर फॅमिलीमध्ये कोणकोणते डिव्हाइस येतात, एक येतं जीटीओ, ट्रायॅक, डायॅक. तर हे 3 जे आहे मेन आहे, ते तुम्हाला करणे गरजेचंच आहे. बाकी म्हणजे जी थेअरी सिम्बॉल वगैरे करायचा, कॅरेक्टरिस्टिक करायची आणि जी थेअरी असते ती थेअरी, प्रॉपर्टीज वगैरे. तर आरसीटी, एलएएससीआर, एसआयटीएच, एसयूएच, एससीएस, पीयूटी, आयजीसीटी, एमसीटी याचे सिम्बॉल जरी केले, कॅरेक्टरिस्टिक जरी केला तरी सफिशियंट होते. ठीक आहे. तर हे जे पूर्ण जे सांगितलं हे सगळं येणार पार्ट ए मध्ये. तर तुम्हाला म्हणजे टॉपिक वाईज सांगितलं, तर तुम्हाला जसं जसं तुमचा टॉपिक होत आहे तसं तसं याच्यावर टिक करत जायचं आणि एक एक टॉपिक कव्हर करत जायचं. त्यानंतर आहे पार्ट बी. पार्ट बी थोडा कॉम्प्लिकेटेड आहे, जास्त कसं कॉम्प्लिकेटेड नाही, बट याच्यामध्ये हा टॉपिक पार्ट बी करायला तुम्हाला कव्हर करायला थोडा टाइम लागतो. पार्ट एला कमी टाईममध्ये कव्हर होतो आणि स्कोरिंग पण आहे. तर पार्ट बी मध्ये कसं होतंय, थोडा टाइम तुम्हाला लागेल कव्हर करायला. त्यात येणार फेज कंट्रोल्ड कन्व्हर्टर, सेमी कन्व्हर्टर, इन्व्हर्टर. इन्व्हर्टरचं याच्यामध्ये 3 फेज, सिंगल फेज पण असते आणि बाकी पण सिरीज पॅरलल चे टाईप पण असतात. 180, 120 कंडक्शन मोड पण असतात. हे 180 आणि 120 वर लास्ट टाइम जेव्हा म्हणजे आता लेटेस्ट जी ट्रान्सकोची एक्झाम झाली होती त्यामध्ये नाही, त्याच्या आधीची जी एक्झाम झाली होती त्यामध्ये क्वेश्चन आलेला होता. त्यानंतर चॉपरमध्ये सायक्लो कन्व्हर्टर. आता हा चॉपर जो पार्ट आहे, चॉपर आणि सायक्लो कन्व्हर्टर. तर चॉपर आणि सायक्लो कन्व्हर्टर. तर चॉपर, पॉवर ट्रान्झिस्टर हा जो टॉपिक आहे हे ते तीन आहे. फेज कंट्रोल्ड, सेमी कन्व्हर्टर, इन्व्हर्टर. हे करायला तुम्हाला थोडा टाइम लागेल, त्यापेक्षा कमी टाइम. पार्ट एला तर खूप कमी टाइम लागतो. त्यानंतर चॉपर आणि सायक्लो कन्व्हर्टर हे पण कमी टाइममध्ये कव्हर होऊ शकतात. तर पार्ट ए केल्यानंतर तुम्ही चॉपर करा, त्यानंतर सायक्लो कन्व्हर्टर करा, अशा वेने. त्यानंतर पण तुमच्याकडे टाइम आहे, तर तुम्ही पॉवर ट्रान्झिस्टरची मग ही 3 फेज कंट्रोल्ड कन्व्हर्टर, सेमी कन्व्हर्टर आणि इन्व्हर्टर. ठीक आहे. तर अशा वेने तुम्ही पॉवर इलेक्ट्रॉनिक्सला कव्हर करा. ज्यांच्याकडे कमी टाइम आहे त्यांनी पार्ट ए करा, त्यानंतर चॉपर करा, त्यानंतर सायक्लो कन्व्हर्टर करा. चॉपर पण स्कोरिंग आहे, म्हणजे चॉपरचे जे टाईप आहे ते खूप लवकर समजून येतात आणि जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे चॉपरमध्ये, खूप कमी टाईममध्ये अभ्यास होतो. तर सायक्लो कन्व्हर्टर पण कमी वेळेत कव्हर होऊन जातो, फक्त पॉवर ट्रान्झिस्टरला वेळ लागतो. तर हे आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचे कंप्लीट सिलेबस तुम्हाला मी सांगितला. त्यामध्ये मस्ट डू मध्ये काय सांगितलं, कशा वेने तुम्ही म्हणजे प्रायोरिटीनुसार कसा अभ्यास करायला पाहिजे हे प्रॉपरली सांगितलं. ठीक आहे. आता बघा, काही म्हणजे माझं काही स्टुडंट सोबत फोनवर वगैरे बोलणं होते, तर कसं होतं की तुम्ही प्रॉपर वेने अभ्यास करणं गरजेचं. असं नाही की तुम्ही दिवसभर अभ्यास करताय म्हणजे तुमचं सिलेक्शन होईल. जसं मी तुम्हाला एक व्हिडिओ पण शेअर केलेला होता माझ्या चॅनलवरचा, की तुम्ही जर फ्रेशर्स आहे तर तुम्ही कसा अभ्यास करायला, कोणते सब्जेक्ट आधी करायला पाहिजे, कोणते सब्जेक्ट नंतर करायला पाहिजे. जसं की सब्जेक्ट जर बघितलं, सब्जेक्ट तर भरपूर आहे. त्याच्यामध्ये पॉवर सिस्टीम, मशीन आणि नेटवर्क हे कोअर सब्जेक्ट आहे आपले, आणि बाकीचे सब्जेक्ट आहे ते पण कव्हर करणे गरजेचं आहे, असं नाही. पण तुम्ही जर सुरुवातच करत आहे तर तुम्ही जसं की काही स्टुडंट आहे ॲनालॉग, सुरुवात सुरुवात करताय आणि सुरुवात ॲनालॉग पासून करताय. एक एक, दीड महिना, मग 1 महिना ॲनालॉगचाच अभ्यास करणार किंवा काही आहे डिजिटलचा अभ्यास करणार. तर तुम्ही आता या वेळेला अभ्यास करताय तर
जे मस्ट टॉपिक आहे, म्हणजे जे सब्जेक्ट असे जे कोअर आहे आपले, त्याच्यापासून सुरुवात करायला पाहिजे अभ्यास करताना. पॉवर सिस्टीम, मशीन नेटवर्क हे तुम्ही आधीच करा. त्यानंतर अॅनालॉग, डिजिटल, कंट्रोल सिस्टीम, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स हे सब्जेक्ट त्यानंतर करा तुम्ही. तर त्या व्हिडिओमध्ये प्रॉपरली सांगितलेलं आहे. तर आणि टेलिग्राम ग्रुपला तो व्हिडिओ मी शेअर पण केलेला आहे. तर पुन्हा एकदा शेअर करून देईन. तर तुम्ही जर फ्रेशर्स असणार, आता अभ्यास स्टार्ट केलेला असणार, तर अभ्यास करताना प्रायोरिटीनुसार अभ्यास करा. जे मेन सब्जेक्ट आहे पॉवर सिस्टीम, मशीन नेटवर्क हे आधी करा. त्यानंतर अॅनालॉग, डिजिटल, कंट्रोल सिस्टीम, पॉवर इलेक्ट्रॉनिक, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स हे त्यानंतर करा. ठीक आहे. आणि आणखी एक म्हणजे नवीन तुम्ही अभ्यास करता तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली वे समजत नाही, कसा अभ्यास करायचा, कोणते सब्जेक्ट आधी करायचा, नंतर करायचा, तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. आणि त्यानंतरही कोणाला जर पर्सनली असं असेल की नाही माझा आता प्रत्येक स्टुडंटची सिच्युएशन वेगवेगळी आहे. कोणाचा किती अभ्यास झालाय, कोणाचा किती अभ्यास झालाय, त्याला पर्सनली सगळ्यांना माहिती आहे. तर आता यानंतरचे समोरचे जे 2 ते 3 महिने आहे, 2 मंथ्स पकडू आपण, जे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बाकीची काही काय झालं, पेपर तुमचा किती डिले झाला, काय झाला, त्याच्याकडे लक्ष देऊच नका बिलकुल. आता तुमच्याकडे जे आहे 2 महिने समोरचे, फॉर्म फिलअप वगैरे करताना जर काही तुम्हाला मिस्टेक येत म्हणजे काही प्रॉब्लेम्स येत असतील, तर तेही तुम्ही टेलिग्रामला सांगू शकता. तुमचं जे काही प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे ते सांगण्यात येईल. आणि समोरच्या 2 महिने तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्यात प्रॉपर तुमचा प्लॅन बनवा आणि डेली त्या प्लॅनला डेलीचं काही जे काही टार्गेट असेल ते एक्झिक्यूट करा. आणि बाकी तुम्हाला जर काही प्लॅन बनवायत किंवा स्ट्रॅटेजी आता समोर कशी बनवायची, पर्सनली तुमचं कसं म्हणजे एवढा अभ्यास झालेला आहे, आता समोरचं कसं करू, कोणता सब्जेक्ट आधी, कोणता नंतर, कोणत्या सब्जेक्टची किती प्रमाणात एमसीक्यू सॉल्व्ह करायला पाहिजे. तर हे बाकी जे काही डाऊट आहे, तर तुम्हाला जे डाऊट असतील तर तुम्ही टेलिग्रामला मेसेज करू शकता. ठीक आहे. तर आता तुमच्यासाठी जे टाइम आहे समोरचा तो खूप व्हॅल्युएबल आहे. तर त्या वेळेला प्रॉपरली युटिलाइज करा. बॅकला काय झालेलं होतं, पेपर किती डिले झाला, त्या कंडिशनमध्ये किंवा ते डिमोटिवेट वगैरे फील करू नका. प्रॉपरली तुमच्याकडे जो टाइम आहे त्याला प्रॉपरली इन्व्हेस्ट करा. ठीक आहे. थँक्यू सो मच.